नागपूरमध्ये पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। नोकरी देण्याच्या आमिषाने एका तरुणीला हॉटेलमध्ये बोलावलं आणि त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक आहे। सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गंभीर प्रकार उघडकीस आला। तक्रारदार तरुणीच्या म्हणण्यानुसार काटोल रोड परिसरात राहणारा मनोज प्रेमनाथ हेमराजानी, जो कार शोरूम व्यवसायाशी संबंधित आहे, याने तिला नोकरी देण्याची आमिष दाखवत संपर्क साधला। यानंतर आरोपीने तिला घाट रोडवरील सिल्वर नेस्ट हॉटेलमध्ये बोलाविले। पीडिता आपल्या 2 मैत्रिणींसह हॉटेलमध्ये पोहोचली। आरोप आहे की आरोपीने त्यांना आपल्या रूममध्ये नेले आणि तिथे पोहोचताच अशोभनीय वर्तन सुरू केलं, तसेच जबरदस्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला। या प्रकारामुळे घाबरलेल्या मैत्रिणींनी आरोपीला समजाविण्याचा प्रयत्न केला, परंतु परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच दोन्ही मैत्रिणी बाहेर पडल्या। यानंतर पीडितेने तात्काळ आपल्या मित्राला फोन करून घटनास्थळी बोलाविले। दरम्यान पीडितेने दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला आणि काही वेळातच ती बाहेर आली। घटनेची माहिती मिळताच डायल 112 वरून पोलिसांना कळविण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळी येऊन चौकशी सुरू केली, मात्र पीडितेचा आरोप आहे की या प्रकरणात गंभीर कलमे न लावल्याने आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही। त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। जी पीडित मुलगी आहे तिच्या रिपोर्टवर पोलीस स्टेशन गणेशपेठेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामध्ये इथे यातील जो आरोपी आहे मनोज प्रेम हेमराजानी, राहणार काटोल रोड, यांचं कार शोरूमचं दुकान आहे। त्यांनी यातील जी पीडित आहे हिला फोन केला होता काल आणि तिला म्हटलं होतं की तुला ऑनलाईनचा जॉब करायचा आहे का। तर तिने होकार दिल्यानंतर त्यांना सिल्वर नेस्ट येथे बोलवले। पीडित जी मुलगी होती हिने आपल्या सोबत 2 मैत्रिणींना ती घेऊन आली होती। जेव्हा हे घाट रोडवरील सिल्वर नेस्ट ह्या हॉटेलमध्ये आले तेव्हा तो घ्यायला तो खाली आला आणि त्यांना वरती घेऊन गेला। तेव्हा त्यांनी त्या ऑनलाईन जॉबविषयी बोलणी सुरू केली, पण त्याचमध्ये त्यांनी यातील जी पीडित आहे तिला वेगवेगळ्या भागामध्ये टच करण्यास सुरुवात केली। टच करण्यास सुरुवात केल्यानंतर तिला ते आवडलं नसल्याने आणि त्यांनी ते हरकत घेतल्यानंतर तिथून त्या हॉटेलमधनं त्यांनी 112 वर कॉल करून पोलिसांना बोलून घेतलं। आरोपीला सोबत आणलं व पीडित मुलीच्या फिर्यादीवरनं पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील तपास सुरू आहे।